प्रार्थना केली, हे भगवान शिव, शिवम कल्याण करोति इति शंकरा, तुम्ही जगाचं कल्याण करणारे आहात, तुम्ही जगाचं हित करणारे आहात, जगाचे मायबाप आहात, तर आमची सर्व मिळून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काय करा, हा भयंकर अकाल पडलेला आहे, अनेक गायी मृत्युमुखी, पशु मृत्युमुखी पडत आहे, अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे, याच्या करता तुम्ही आमच्या करता पाण्याची जलाची व्यवस्था करा. आणि त्यावेळेस भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवाने आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केली, जो त्याला हिमालयाचाच भाग म्हणतात. अमरकंटक जे स्थान आहे ना, तर त्या स्थानाला हिमालयाचा भाग म्हणतात, कारण त्या अमरकंटकावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहे, ज्या वनस्पती तुम्हाला कुठेही सापडणार नाही, अशा दिव्य दिव्य असणाऱ्या, चमत्कारिक असणाऱ्या वनस्पती त्या आणि अमरकंटक या ठिकाणी आहे. आणि अमरकंटक साधं ठिकाण नाही, जे चमत्कारिक ठिकाण आहे, हिमालयाचं ठिकाण आहे. बघा तुम्ही शिवरात्रीच्या वेळेस जाऊन बघा, जे परिक्रमावासी कोणी गेले असतील त्यांनी अनुभव, एवढी थंडी असते त्या ठिकाणी, भयंकर असणारी थंडी असते, म्हणजे हिमालयाचाच भाग आहे. अनेक ऋषी मुनींनी त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे, आज बी आहे, अदृश्य रूपाने महात्म्य त्या ठिकाणी आहे, एवढं पॉवरफुल असणार आणि ते स्थान आहे. आणि मैयाचं त्या ठिकाणी भगवान शिवाने आणि तपस्या केली. महाराज, झारखंड संस्थान तुम्हारा, दो धारा के बीच, जहाँ शिव शंकर करे तपस्या, उच्च शिखर कैलास मैया, अमरकंटक वाली तुम हो भोली भाली, नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली. बघा ज्या ठिकाणी भगवान शिवाने तपश्चर्या केली महाराज. आणि गंगा आहे, गंगा तर भगवान शिवाच्या जटामधून निघली, परंतु नर्मदा आहे ना, भगवान शिवाने तपश्चर्या केली तर आपल्या शरीरामधून जो शरीराला घाम आला आणि त्या घामातून त्या नर्मदा मैयाचं प्रागट्य झालं.